बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं बघा SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम खालीलपैकी किती करण्यात आली? बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम खालीलपैकी किती करण्यात आलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे। क्रमांक 5 बघा, भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती? बघा भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती योजना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भ्राकरा नानगल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामधील बघा एकूण वनक्षेत्रापैकी खालीलपैकी किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये? भारतामधील बघा एकूण वनक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 52% वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकेश्वर निष्ठाची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? बघा एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महर्षी कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे। क्रमांक पुढचा बघा, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती खालीलपैकी कोणती समिती? बघा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती खालीलपैकी कोणती समिती आहे? बघा राज्याचल या समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते? बघा खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लॅक्टोबॅसिलस। बघा या जीवाणूमुळे बघा दुधाचे दह्यामध्ये रूपांतर हे होत असते। प्रश्न क्रमांक 13 बघा, सिन्नाबार हे खालीलपैकी कशाचं धातुक आहे? बघा सिन्नाबार हे खालीलपैकी कशाचं धातुक आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सिन्नाबार विद्यार्थी मित्रांनो पारा या मूलद्रव्याचे या ठिकाणी धातुक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पयोधर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा पयोधर या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पयोधर। बघा पयोधर म्हणजे ढग या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्य बघा, सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बघा अकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। मग या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा शांतता या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान व निकोबार हे बेटसमूह कोणत्या समुद्रामध्ये? बघा अंदमान आणि निकोबार हे बेटसमूह खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? बघा अंदमान व निकोबार हे बेटसमूह बंगालच्या उपसागरामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पशुपतीनाथ हे मंदिर आहे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी पशुपतीनाथ या ठिकाणी मंदिर आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प बघा, फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, फराक्का हा प्रकल्प गंगा नदीवरचा तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरांबूर हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवे मंगरुळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा नवे मंगरुळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नवे मंगरुळ बघा कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सायबर सिटी असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा सायबर सिटी. बघा सायबर सिटी असे की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हैदराबाद या शहराला सायबर सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 8 बघा, 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून गोंदिया या ठिकाणी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9 बघा, एटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? एटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा एटियाडो हे धरण गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॅन ऑफ पीस असं टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा मॅन ऑफ पीस असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा मॅन ऑफ पीस असं लाल बहादूर शास्त्री यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं? बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महात्मा गांधी यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कवी बी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणत्या? बघा कवी बी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं नाव आहे? बघा नारायण मुरलीधर गुप्ते या ठिकाणी कवी बी यांचे या ठिकाणी संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेलं गीत आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, ए मेरे वतन के लोगो हे गीत प्रदीप या गीतकाराने लिहिलेलं गीत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा श्रीरामपूर या ठिकाणी बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मोसंबी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा बाबा आमटे यांचा बघा हेमलकसा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा प्रश्न क्रमांक 3 बघा, राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण? बघा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, भोगावती या नदीवर बघा राधानगरी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा पारस बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस बघा पारस या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजयदुर्ग बघा विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले? बघा विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले या ठिकाणी किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नरनाळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा नरनाळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अकोला जिल्ह्या या ठिकाणी नरनाळा या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा फोंडा घाट बघा कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो फोंडा हा घाट लागतो. क्रमांक पुढचा बघा, दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 5 बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो फेकरी हा जळगाव या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा लेण्याद्री येथील गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये? लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लेण्याद्री येथील बघा गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा चुनखडीचे साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कसारा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 11 बघा टिपेश्वर हे महाराष्ट्रामधलं बघा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामधलं या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी? बघा खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील खरोसा लेणी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोण? महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय या ठिकाणी बघा नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं बघा सर्वाधिक उत्पन्न हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वाधिक तंबाखूचं उत्पादन हे काढले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वाधिक बघा तंबाखूचं उत्पादन हे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी? भीमा बघा गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरे बघा खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? बघा गोदावरी आणि भीमा बघा यांच्या या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लोक आयुक्तांची नेमणूक राज्यांचे राज्यपाल हे लोक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती? गोदावरी या नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 668 किमी एवढी गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे. कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती? कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे दमनगंगा या ठिकाणी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिन्ही बाजूने बघा पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूने बघा पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 बघा 2 नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? 2 नद्यांमधला प्रदेश जो असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी दुआब या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलाल, रिकामटेकडा, दादर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. दलाल, रिकामटेकडा, दादर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ? बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. संत ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी भावार्थ दीपिका हा ग्रंथ आहे. पुढे, राम सतत गावी जात असे हे वाक्य आहे कोणत्या काळाचं? वाक्य राम सतत गावी जात असे. बघा राम सतत गावी जात असे वाक्य या ठिकाणी रीती भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक योग दिवस 21 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोसी खुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा? गोसी खुर्द हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा? गोसी खुर्द वैनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, स्टीव्ह जॉब्स हे खालीलपैकी स्टीव्ह जॉब्स यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ॲपल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, महाराष्ट्रामध्ये बघा राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले? राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा 11 या ठिकाणी विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा 12 जून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. प्रश्न क्रमांक, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पुढीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते होते? बघा बराक ओबामा डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षांचे नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय विकास परिषद बघा भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष हे पंतप्रधान या ठिकाणी यांचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची? बघा काळी क्रांती ही संकल्पना कोणत्या क्षेत्रासंबंधीची संकल्पना आहे? काळी क्रांती बघा काळी क्रांती खनिज तेल यांच्या संबंधीच्या ठिकाणी संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक बघा, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं? आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे. मेरी कोम ऑलिम्पिक विजेती खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्यामधली? मेरी कोम खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खेळाडू आहे? मेरी कोम मणिपूर राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? बघा कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? विजेचा दाब मोजण्यासाठी बघा विजेचा दाब मोजण्यासाठी बघा व्होल्टमीटर या ठिकाणी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाबळेश्वर या ठिकाणी प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा तोडा ही आदिवासी जमात. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.